काय ना राजन सर की तुम्हाला जर का कमळीला माफ करायचं असेल तर त्याबद्दल माझं काय म्हणणं नाही आहे, पण यापुढे जर का अशी चूक दुसऱ्या एखाद्या विद्यार्थ्याकडनं घडली तर आपण शिक्षा देऊ शकणार नाही, कारण नियम सर्वांना सारखेच असतात असं अन्नपूर्णा मॅडमच म्हणतात ना. तुळजाई, आता मी 20,000 रुपये कुठनं आणू? एक मिनिट, कमळीने तो बोर्ड बघितला नाही, तिची चूक झाली असेल, मान्य मला. पण मग तिथे पाणी कोणी टाकलं? वायर कोणी टाकली तिकडे? कमळी तिथे जाण्याआधी कोणीतरी तिथे गेलं आणि त्यांनी हे सगळं केलं. ते कोण होतं त्याचा तपास करायला हवा ना. होय सर, कमळीला त्रास द्यायला कोणीतरी हे मुद्दाम केलंय बघा. पण मला तर वाटतंय हे समजा त्या अनिकानंच केलंय बघा सर. हो, मीच केलंय. बाबा, आय एम सॉरी. मी ॲक्च्युली सरांना न विचारता तिथे ओल्ड बुक्स घ्यायला गेले होते, पण माझ्या हातातून पाणी सांडलं आणि मी मॉप घ्यायला बाहेर गेले, पण त्याच वेळी माझा हात वायरमध्ये अडकला आणि ती वायर पाण्यात पडली. मी खरंच खूप घाबरले होते आणि म्हणून मी कोणाला तरी आवाज द्यायला बाहेर गेले, तर बहुतेक त्याच वेळी ऋषी आणि कमळी तिथे गेले असणार. आय एम सॉरी बाबा. ए अगं, उगा काहीतरी स्टोरी सांगायलीस. उगा खोटं बोलू नको आणखे. मला माहित आहे हे समजा तू मुद्दाम केलंयस. रिंगे, थांब की जरा. अगं, तिनं मुद्दाम केलं असतं तर तिनं खरं कशाला सांगितलं असतं? आता सत्य असत्य जे काही आहे ते सगळ्यांसमोर आलेलंच आहे. तेव्हा दंडाची रक्कम कमळी नाही तर अनिकाला भरावी लागणार आहे, कारण कॉलेजचा तसा नियमच आहे अन्नपूर्णा मॅडमने केलेला, नाही का? बरोबर आहे ना? पण सर, अनिका तर तुमची मुलगी आहे. आणि हो आहे ना, पण आता ती फक्त कॉलेजची एक स्टुडंट आहे, इतर विद्यार्थ्यांसारखी. तिला शिक्षाही होणारच आणि हे तुम्हीच तिला सांगितलेलं बरं आहे. नाही, आता तुमचा अंतिम निर्णय जर का हाच असेल तर मग मी अनिका महाजन, या महिन्याच्या दंड म्हणून कॉलेजच्या फंडामध्ये तुम्हाला 20,000 रुपये जमा करावे लागतील.